हे दोडका प्लॉट आहे. मी दोडका प्लॉट केलता उन्हाळ्यामध्ये. कमी पाण्यामुळे मी दोडका प्लॉट केलता आणि व्यवस्थित बेड पाडून मल्चिंग हातरून चांगला व्यवस्थित खत ही करून बियाणं लावलं होतं आणि बांधून पण व्यवस्थित घेतलं होतं. पण अचानक टेम्परेचरनं माल असा ही झालेला होता आणि ह्या चालू व्हायच्या स्प्रेडमध्येच पावसानं असं गारपीट झाली आणि वाऱ्यामुळं हे सगळं फाउंडेशन हल्लंय आणि माझं नुकसान झालंय. आणि त्याचबरोबर माल पण भरपूर होता आणि आता 2-3 तोडे घेतलेच होते आणि पुढील ह्याच्यासाठी माल व्यवस्थित आलता. पण वाऱ्यामुळं गारा पडल्यामुळं फाउंडेशन हल्ल्यामुळं माल पूर्ण खराब झाला आणि वेल पण खराब झालेत आणि शासनानं मदत करावी अशी अपेक्षा आहे आणि पंचनामा करून व्यवस्थितरित्या हे करून तरी मला मदत मिळावी. माझा खर्च पण भरपूर झाला आहे. जवळजवळ 80-90 हजार रुपये याला खर्च झाला आहे आणि माल पण चांगला निघाला असता आणि त्याचबरोबर पैसे पण चांगले झाले असते. पण अशा पावसामुळं गारपिटीमुळं मला काय ते उत्पन्न व्यवस्थितरित्या भेटलेलं नाही आणि माझं नुकसान झालेलं आहे. तरी शासनाने मला मदत करावी आणि पंचनामा योग्यरित्या करून घ्यावा आणि मला शासनाकडून मदत मिळावी हीच अपेक्षा आहे. तर किती एकरात आहे? 1 एकर क्षेत्र आहे आणि 1 एकर क्षेत्रात हे असं दोडका लागवड केली होती. एकतर पाणी कमी होतं आणि कमी पाण्यावर हे असं व्यवस्थितरित्या लावून घेतलं होतं. चांगल्या पद्धतीने लावून करून घेतली होती. पण ह्या पावसामुळे भरपूर नुकसान झालेलं आहे. तरी मला ही मदत मिळावी अशी अपेक्षा आहे. चांगल्या स्वरूपानं ही दोडका आलता पण माझं नुकसान झालेलं आहे. तरी अपेक्षा एवढीच आहे की मला नुकसान भरपाई काहीतरी मिळावी हीच अपेक्षा आहे.